काकू तुमचं नाव काय? उषा अनिल जाधव. उषा अनिल जाधव. राहिला कुठे? बंजारा कॉलनी. बंजारा कॉलनी. कोण आलं होतं तुमच्याकडे? तुमच्यासारखेच दोघं मुलं आले होते, त्यांनीच आम्हाला हे औषध दिलेलं. विद्यार्थी आला होता. ठीक आहे. मग कशासाठी घेतलं तुम्ही औषध? कोलेस्ट्रॉल वाढलं होतं माझ्या मिस्टरांचं, त्यासाठी घेतलं होतं. ओके. काकांचं कोलेस्ट्रॉल वाढलं होतं आणि पोटाचा आकार वाढला होता. हो. मग त्यांना काय फायदा पडला? म्हणजे कोलेस्ट्रॉल 1 महिन्यातच रिकवर झालंय. फक्त 1 महिन्यामध्ये? हो, 1 महिन्यात. आम्ही चेकअपला गेलो डॉक्टर स्पंदन हॉस्पिटलला, तर डॉक्टर म्हणाले 1 महिन्यात तुम्ही कसं काय कव्हर केलं. हां हां. छान छान तर छान. पण मग आम्ही काही औषधाचं नाव नव्हतं सांगितलं, पण आम्हाला यांनीच फरक पडलेला होता. ओके. मग किती दिवस घेतलं ते औषध? आम्ही जवळजवळ 6 महिने घेतले. ओके. आता काकांना कोलेस्ट्रॉलचा वगैरे काही त्रास आहे का? नाही, आता बिलकुल नाही. आता काका काही गोळ्या वगैरे खातात का? नाही. म्हणजे सगळ्या गोळ्या काकांच्या बंद बंद झाल्या, आहे. रक्त पातळण्याच्या वगैरे? हो. चालेल. मग मला सांगा, तुम्ही तुमच्यासारखे जे लोक असतात त्यांना बीपी असतो, शुगर असतो, रक्त पातळण्याच्या गोळ्या असतात, मग त्यांना तुम्ही काय सांगाल? हेच सांगाल की हे औषध घ्या तुम्ही. चालेल. मग हे जेव्हा औषध घ्यायचे तेव्हा काकांना काही साईड इफेक्ट झाला का? नाही, बिलकुल जसे की उष्णता वाढली नाही, काहीच औषध किंवा चक्कर आली, असं काही झालं का? काहीच नाही. नाही ना? नाही. चालेल. थँक्यू.